बनते। हाँ, रास्ते में बहुत दिखने वाले जुगनू बोल रहा है। लड़का बड़ा हो गया। ओके गाईज, सो आम्ही पुण्यांदा एक नवीन जर्नीसाठी निघालो आणि आज नेहमीपेक्षा जास्त एक्साइटेड आहोत, कारण की आज एक बेस्ट थिंग बघण्यासाठी चाललो आणि ते एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. आणि मला नाही वाटत हे कॉमन आहे, कारण हे पूर्णपणे अनकॉमन आहे, नाही. सो आता निघालो आम्ही सगळे, म्हणजे मी, मागे किडे मकोडे, हा सोबत समजदार सजीव पण आहे त्यामध्ये, शेजारी ग्रीन बग, सॉरी हजबंड, नहीं विशाल काका मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. सो आम्ही सगळे सोबत चाललोय. पुढे माझी बहीण आहे, जिजाजी आहे, त्यांची फॅमिली आहे. तर आम्ही सगळे जण फिरत अशा ठिकाणी जाणार आहे. जणू अरे बाबा, सरप्राईज नावाची काही गोष्ट आहे की नाही. कसं आहे सो खूप वर्षानंतर मी हे खातीये. माझं बालपण मला आठवलं. काय बोलायचं आपण? पोंगे. लहानपणी स्कूलमध्ये असताना हे पण 1 रुपयाला 2 पोंगे भेटायचे आणि छोटे छोटे पॅकेट भेटायचे. अच्छा, तू लहान होतं तेव्हा तुला खायला भेटले का? अच्छा, तर आज जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. दादा हे बघ किती गोडे खाती काय पण करवंद. हॅलो गाईज, तर आज मी तुमच्याकरता परत मामाचे प्रोडक्ट्स घेऊन आले आणि ह्यावेळी मी तुमच्याकरता निराळे प्रोडक्ट घेऊन आले. ते म्हणजे एक शॅम्पू आहे, कंडिशनर आहे आणि सिरम आहे, जे की मी तुम्हाला दाखवण्याकरता खूप जास्त एक्साइटेड आहे. जे की खूप जास्त गरजेचं ते म्हणजे हेअर ग्रोथ स्कार्फ सिरम. हे जे सिरम आहे ना गाईज, हे तुम्हाला कॉन्स्टंट काही दिवस वापरायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या केसांची ग्रोथ जी आहे ती होताना बघणार आहात. हेअर ग्रोथ करतं विथ रोजमेरी अँड अनअगेन. तर गाईज, या सिरम मध्ये 95% प्युअर रोजमेरी ऍड केलं गेलेलं आहे. मेडसेफ आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे. एक असतं ना की प्रत्येकाला फ्रेग्रन्स जो आहे तो सूट नाही करत, काहींना हेडेक होतो, तसं सेम मलाही आहे. सो मला कुठले प्रोडक्ट परचेस करताना पहिला क्वेश्चन जो येतो तो म्हणजे प्रोडक्टचा फ्रेग्रन्स कसा आहे आणि एक्स्ट्रीम तर नाहीये. सो यामध्ये फ्रेग्रन्सच नाहीये, फ्रेग्रन्स फ्री प्रोडक्ट आहे, जे की आपल्यासाठी खूप बेस्ट आहे. फॉर ऑल हेअर टाईप, सगळ्या केसांसाठी हे जे सिरम आहे ते चालणार आहे. याच्यामध्ये 4% अरेगेन आहे, रोजमेरी आहे, जे आपल्या केसांना इम्प्रूव्ह करतं. हेअर डेन्सिटी जी आहे ती वाढते. सुटेबल फॉर एव्हरी डे यूज, आपण रोज यूज करू शकतो हे प्रोडक्ट. काही फ्यू ड्रॉप्स घ्यायचे आणि मी तुम्हाला अप्लाय कसं करायचं तेही दाखवणार आहे. आणि रोजमेरी जे आहे ते आपल्या केसांची ग्रोथ खूप चांगली करतं. त्यावेळी मी तुम्हाला मामाचा एक वेगळा शॅम्पू घेऊन आली आहे, जो की आहे रोजमेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू. आजकाल हेअरफॉलचा किती प्रॉब्लेम होतो आपल्या सगळ्यांना माहितच आहे. सो हेअरफॉल करता स्पेशली मामा अर्थने एक शॅम्पू आणला आहे, जो की रोजमेरी इंग्रेडियंट त्यामध्ये ऍड केलेलं गेलेलं आहे विथ रोजमेरी अँड मेथी दाणा. मेथी दाणा हा आपण इंटरनलही घेतो, तेव्हा तो आपल्या बॉडी करता, केसांकरता, स्किन करता किती जास्त बेनिफिट्स देतो हे आयुर्वेदात सांगितलंच आहे. तर आता आपल्याला शॅम्पू मध्येही ते वाला इंग्रेडियंट भेटत आहेत, मेथी दाणा, रोजमेरी. अप टू 94% स्ट्रॉंगर हेअर, म्हणजे आता आपले जे केस आहेत ते 94% स्ट्रॉंग होणार आहेत. आपल्या केसांचा हेअर लॉस जो आहे तो रिड्यूस होणार आहे आणि ब्रेकेजेसही स्टॉप होणार आहे हा शॅम्पू यूज केल्यानंतर.
सेफ मेड आहे, डर्मोकोलॉजिकली टेस्टेड आहे फॉर ऑल हेअर टाईप. तर सगळ्याच प्रकारच्या केसांकरता हा शॅम्पू बनला गेलेला आहे. 250 ml चे प्रोडक्ट आहे, जे की बॉटल तुम्ही बघताय. रोजमेरी स्टिम्युलेट्स हेअर ग्रोथ आणि मेथी दाणा जो आहे तो हेअरफॉल होण्यासाठी कंट्रोल करतो. जेंटली क्लीन होतात आपले केस. दुसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे अगेन मामा अर्थचं कंडिशनर, जे की रोजमेरी अँटी हेअर फॉल कंडिशनर आहे. याच्यामध्येही सेम इन्ग्रेडियंट्स आहे, मेथी दाणा, रोजमेरी आणि सेम गोष्टी आहेत. अप टू 94% स्ट्रॉंगर हेअर, reduces hair loss and breakages, dermatologically tested प्रोडक्टेड, मेड सेफ आहे. सेम प्रोडक्ट आहे. बॉटलही अगदी सेम आहे. तर हे पूर्ण जे रेंज आहे हे तुम्हाला अप्लाय करायचं, यूज करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या केसांवर बेस्ट रिझल्ट बघू शकता. मामाअर्थचे सगळेच प्रोडक्ट्स हार्मफुल केमिकल फ्री असतात, नॅचरल असतात. मामाअर्थ हा एक इंडियन ब्रँड आहे जी आपल्या सगळ्यांकरता प्राऊडची गोष्ट आहे. आणि मामाअर्थचं एक स्वतःचं वेबसाईट आहे, जे तुम्ही जर का रोज एक्सेस करत असाल तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स, ऑफर्स बघायला भेटेल. आणि जर का तुम्ही तिथं बाय करताय तर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार आहे. आणि 20% डिस्काउंट करता तुम्हाला मी कुपन कोड स्क्रीनवरही मेन्शन केलाय, PRA 2024. हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार आहे. आणि सोबतच तुम्ही अनादर कुठल्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरनं शॉपिंग करत असाल नेहमी, तर तुम्हाला तिथे हे प्रोडक्ट्स भेटणार आहे, जे की अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पल याही वेबसाईट्सवर तुम्हाला हे प्रोडक्ट्स रिसीव्ह होतील. तुमच्या नियर बाय जे पण मेडिकल असेल, कुठलं शॉप असेल, तर तिथेही तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट्स रिसीव्ह होतील. मामाअर्थचं एक स्वतःचं एम आहे 2025 पर्यंत मामाअर्थला मिलियन ट्रीज कम्प्लीट करायचे. आणि आपण जेव्हा केव्हा मामाचे प्रोडक्ट्स परचेस करतो तर मामाअर्थ एक लिंक अटॅच करत असतं आणि ट्रीज लावत असतं. तर कुठे ना कुठे आपल्याकडून एक बेस्ट थिंग मामाअर्थ करून घेतं. तर गाईज, तुम्हाला जर का हे प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी लिंक्स दिलेल्या आहे, तुम्ही तिथेही जाऊन परचेस करू शकता. सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. सो आपला जो ब्लॉग आहे तो आता कंटिन्यू करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. जेवढी मजा झाली माझ्या आता. उंटाचं घर कुठे? ओके, मी शोधते उंटाचं घर. आता परत एक डोंगर चालायचा माझ्या. हे बघ, जाम पाय, माझे पाय जाम दुखत आहे. हे आहे काँग्रेसचं झाड. मी जेव्हा लहान होते, आजीबाबांकडे राहायचे, तेव्हा आमच्या पूर्ण वावरामध्ये हे विलायती झाड असायचं. त्याला विलायत म्हणजे अंग्रेज झाड म्हणायचे. विलायत असं बोललं जायचं. खूप वर्षानंतर हे मला बघायला भेटलं. आता परत एक डोंगर चढायचा का? सो गाईज, आम्ही ज्या पॉईंटवर यायचं होतं तिथं पोहोचलोय. सगळेजण मजा करताय. इथे खाण्यासाठी काय काय बनत आहे. पहिले तर चहा होणार आहे, त्याच्यानंतर माहिती नाही काय बनवणार आहे. सो बनवायचं काम आता तिकडे चाललंय. इकडे डॅम दिसतोय तुम्हाला, तर इथे स्विमिंग करायला जाणार आहे आता हे लोक, आणि आम्ही सगळे बघणार आहोत. सो जाम मजा येते. ही माझी पूर्ण फॅमिली. मग कसं वाटतंय? एकदम मस्त.
50 बार बोले हैं पढ़ने निकले वाले। अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। इथे आम्ही सगळे बसणार आहोत. काय करते का? मला ते थोडंसं पाणी ते प्यायला. नाही तिथे ते फार्म हाऊस आहे ना, तिथे गाडी लावली गाडी ते. कसं वाटतंय त्याचे? एकदम मस्त. इथलं क्लायमेट म्हणजे एकदम अफलातून आहे. तर या माझ्या दीदीच्या सासूबाई म्हणजे माझ्या पण रिलॅक्स बसले आम्ही आणि इथून असा नजारा दिसतो. चलो अब यहाँ के आचारी क्या बना रहे हम देखते हैं. क्या बना रहे हो आप? ये पकौड़िया, मेड़ा की पकौड़िया बना दिया मैं. अच्छा हाँ तुम्हारे भाषा में बात करो. तो मैं वही तो बात कर दिया. राजस्थानी बोलो तो. राजस्थानी, गुजराती, कौन सी? राजस्थानी हरियाणवी, मारवाड़ी ओके. पकौड़िया बनावा मैं मेड़ा की. उस घर में मेड़ो फिर गया कती. बट आप जो भी बात कर रहे हो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा अभी. मेले में गए क्या आप? हाँ फिर मेले के अंदर हर साल जाते पकौड़े हैं. खाए क्या आप? बट ऐसे नहीं खाए टुकड़े टुकड़े करके. नहीं ये भी टुकड़े करे फिर बेसन में निकाल मलाएंगे, फिर वो तेल में निकालेंगे आप. नहीं अब तो आज पहली बार चखेंगे. तो अभी चखने के बाद में मालूम पड़ेगा अभी आप. चखने के बाद कुछ गलती हुई तो बता देना. हाँ चखने के बाद कुछ गलती होगी तो बता देना पहले मत. ओके. तो ये सामान भी उसमें डलेगा क्या? नहीं भी कान प्याज आ गया, मिर्ची आ गया, पटाटे आ गया, बेसन आ जाएगा और हरी मिर्ची लहसुन आएगा पकोड़े में. पकौड़ी में ये भी जाएगा? नहीं वो इसमें राइस में जाएगा. हाँ वही मसाला राइस में जाएगा. इथे आहे मसाले. चलो पकोड़े की तैयारी हो चुकी है. पकौड़ा अभी खाली पकोड़ा ऑयल में जाना बाकी है बस. डुबकी लगाएगा. जब वो बाहर निकालेंगे ना तो कपड़े में डाल के हर कोई नहीं निचोड़ता ना कपड़े में. जी अभी जो पकोड़ा है वो निचोड़ के खाते हैं क्या? निचोड़ के खाना पड़ता है. निचोड़ के खाने से मजा आता है पकौड़े का. उसमें देखो अभी ये पाव है ना, कड़क पाव. हाँ. उसपे अपना ये बटाटे का चटनी. अच्छा. ये सब ऐसा लगा के एकदम बढ़िया बनाने का. ऐसा बना के इधर रख देने का थोड़ा 5-10 मिनट. जैसे ही तेल गर्म हो जाएगा तो सब उसके अंदर डाल के एकदम गर्मा गर्म मिर्ची के साथ खाने का बहुत मजा आता है. और लास्ट में निचोड़ने का. लास्ट में निचोड़ के नहीं मजा आएगा, लेकिन कपड़े में डाल के निचोड़ना. कपड़े के डाल के नहीं, लेकिन ये क्लाइमेट में ना जुगनू के साथ है ना. ये अभी देखो अभी टाइम हो गया है जुगनू का. ये जो पेड़ दिख रहे हैं ना ये सब जुगनू के. अच्छा. इसमें जुगनू के साथ पावड़ा और उसके साथ पकौड़े, उसके साथ मसाले भात, बहुत मजा आएगा. जुगनू के साथ खाने का मतलब जुगनू हमको प्रकाश देने वाला इधर. वो प्रकाश देने के बाद हम उसके साथ खाएंगे. जुगनू प्रकाश. हाँ हाथ धोए थे क्या आपने? हाथ तो 2 दिन पहले बड़ा पर्सनल सवाल है ये जीजा जी. जीजा जी हाथ तो मैंने 2 दिन पहले धोए थे. अभी आप सोच लो पावड़ा खाना है या नहीं खाना है. नहीं. हाथ में धोए तो और भी बढ़िया टेस्ट आएगी. हाँ सबसे बढ़िया टेस्ट तो वही आएगा भाई. ये पकोड़े ने अभी डुबकी लगाई. सावरिया महाराज अभी बहुत सीरियस हो गए हैं. उनको कोई भी डिस्टर्ब नहीं करेगा. हाँ सावरे महाराज खाने पे ध्यान दो. खान में से मत देखो, खाने पे ध्यान दो अभी. हाँ सीरियसनेस बहुत नजर आ रही है. और अपने सबको खिला के फिर वो खाए. आपलं व्हिडिओ करतो का आपलं काम ते काय तुला काय वाटलं भांडी घासायपर्यंत व्हिडिओ करायचं. व्हिडिओ कासाठी राहतो. स्टॉप केलं तुम्ही बोलणं. नाही बोलायला तसं नाही आपल्याकडे. बाबा ते चविष्ट बाजूला ठेवा. नाही बाजूला ठेवले ते वरचे 3-4 मस्त बनवून ठेवले. यहाँ मेन हमारे जो मेहमान हैं वो देख रहे हैं कि चल क्या रहा है आखिर. तो इनको लास्ट में परोसना है. हमारे मेन मेहमान हैं ये कीड़े मकोड़े.
चलो कीड़े मकोड़ो साइड में हो। ये आ गया पकड़ा बाहर। थोडंसं आउटसाईडला येते म्हणजे आवाज येईल. सो हे आमचं नेहमीच असतं जेव्हा आम्ही बाहेर सगळे फिरायला येतो, अशीच धमाल करतो. खाण्याचं वगैरे सामान आहे ते आमचं आम्हीच अरेंज करू, असं जे प्रकार आहेत ते बनवतो आणि खातो. छोटे मुलं असे एन्जॉय करतात. सासू लोक पण आलेले असतात, मम्मी पण असते, पण मम्मी आता सध्या नाही आहे. सो आत्ताच इथे आम्ही खूप सारी धमाल करून आलो आणि जे सरप्राईज होतं जे मी खूप एक्सायटेड शेअर करण्यात आता ते काहीतरी डिसेंट आहे. तर आता आपण जिथे आलो आहे तर ते खूप अनकॉमन आहे जे मी तुमच्यासोबत आज शेअर करायला जाते, तर म्हणूनच खूप जास्त एक्सायटेड होते. तर जे सरप्राईज आहे ते म्हणजे असं की इथे जे तुम्हाला झाडं दिसत आहेत हे सगळे, ही सगळी जागा, हे झाडं, हे सगळं दिसतंय, तर ह्याच्यावर जुगणू म्हणजे आपण काजवे जे बोलतो ते काजवे इथे दिसणार आहेत. पूर्ण झाडांवर काजवे येतात रात्रीचे. तर काजवे बघायला आम्ही इथे आलोय आणि दुपारी येतो. पूर्ण रस्त्याभरात करवंद खात खात येतो. मग इकडे जिथे मेन स्पॉट आहे इथे थांबतो, मजा करतो. मागे सगळे हसतायत. तर आता गरम गरम पकोडे खाणार. तर आता जे आहे जोपर्यंत काजवे नाही आहे तोपर्यंत काही ना काही खात राहणार आहे. खेळणं झालंय, धमाल झालंय, फोटोशूट झालंय, सगळं काही झालंय. आता फक्त खेळणार आहे, गेमिंग होणार, त्याच्यानंतर पकोडे खाणार, मग पाववडा खाणार आणि मग मसाला राईस आणि अजून पण काय काय बनवायचं होतंय, चहा होणार. तर असं काय काय करत खूप जास्त मजा करतो आम्ही सगळे. सो तेच तर ह्या झाडांवर काजवे बघायला भेटतील आणि जिथे जिथे काजवे जास्त असतील तर तिथे तिथे आपण जाणार आहोत बघायला. जितके कॅप्चर करता येईल तितके कॅप्चर करणार आहे. जमलं तर मी लाईव्ह पण येणार आहे. काय चाललंय काय? जो असली प्रोग्राम था वो कर लिया मैंने. क्या था? जो मर्दों का होता है पीने का प्रोग्राम. क्या पीने का कुछ भी बहुत बोल रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सबको सच में ही लगेगा वो. अरे डोका दुखता यहाँ है पे फैमिली के सामने नहीं कर सकता कोई. डोका दुखता है डोका. यहाँ पे बहुत सही सीन चल रहा है यार. बेबी बहुत प्यारा है. आलो ना, त्याला गोळी पायाला लावली रे, डोकं दुखते. पुष्पितला वाह क्या सीन है. मामा कोणी खाऊ नका. भाई साहब क्या है भाई ये? कहीं शाम डले तू मेरे दिल में आ जाना. अरे राजा तर गाडीत आला नाही. हा हा आता कसं थांब रे, थांब 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 रे, थांब रे, थांब थांब. आलो 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 मी. थांब 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 इकडे बघ, इकडे बघ. थांब 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 थांब. धरा धरा याला, धरा 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 धरा. त्याला मजा वाटते. मजा वाटत. रडत नाही येत. या इथं रस्त्यात बिना लाईटीचा होता, जसा काही दुरावा सारखा. नाही तो आपल्याला बेस अगदी, आपल्याला होयाच जसा अगदी बेस. कसं काय चमकला पण झुरळ नाही मग तो उंदीर पाहिला असल. पिवळा खातो असन तो. झुरळच होतं, झुरळ. नाही पिवळा खातो. झुरळ होतं, झुरळ. नेटी माणसं, रानटी माणसं पण होया असा पाहिजे ना आपल्या आठवण. म्हणूनच नाही आपल्या इथं गरम होते. लायकी नाहीस म्हणस ते. बेस अगदी लाग हो आता. तुमची लायकी नाहीस असं बोलत असते. बेस अगदी लाग. शूज काढून ठेव.
सगळे ना काढून ठेव, काय होत नाही. जाम ऑटो देख ना, ऑटो तो जाम अगदी बेस्ट जाम अगदी फोन असताना लोकल फोन किस करके छोड़ दो. काय 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 बोला बरं. किस करके छोड़ दो. घे ना जुगनूची. हात कर. तुझा मला माझे फोटो काढला असता मग सगळ्यांनी तसं चालू केलं ना, कागद दिसणार नाही. कशी आयडिया फोटो काय केलं नाही केलं मग कळलं. नाईट मोड ऍक्टिव्ह करायचं. सब केले चाय बना. कशी आहे विराट. दर दिला पाहिजे मी यार. कोण ओ भाई साहब, ये क्या है. ओ भाई साहब, झाडावर बघा, झाडावर. हे टॉर्च लाव ना, एकच मिनिट. विशाल टॉर्च लावच ना, एकच मिनिट. हा एक द्या मग ना, म्हणून मी घाबरलो. म्हटलं आता याच्याकडे मध्ये येणे मोबाईल पेटला, आता एक म्हणतो डान्स करायचं म्हणजे झालं का, ते हल्लं कुठं म्हणून मी वरती मंजुला ते हवेने आलायचं का ते अशा हाताने हलवायचं माहित नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला जास्त, मला तर अशी थंडी भरून आली. जावे ना मला विचारतोय सरची पनीर भूक लागली. हात थोडा बघ. नॅचरली खूप धूळ आहे. ती काच लावते, मला खूपच धूळ आहे. नॅचरली येतं ते वेगळं. दादा आम्ही त्रास नाही देणार. जिथं जास्त तिथं चालेल का आता. प्रॉमिस कर पहिले. प्रॉमिस. हा ओके, जाऊ मग. जाऊ मग. काजवा ब्रो ये ना काजवा दूर झाला. तुझ्या इथं काहीतरी चमकतं वाईट वाईट. तिथं बघितलं, तिथं काजवा. गाडीत काजवा शोधून राहिला तो. नाही. बाय बाय.